अशा व्हिडिओमध्ये तुमचं खूप स्वागत आहे। तर मी आज एक वेगळं कलेक्शन दाखवणार आहे, जसे की शृंगार आहेत लेडीजचे, त्याच्यापैकी एक शृंगाराचं पूर्णच कलेक्शन मी दाखवणार आहे। मिशोवरूनच आहे ते प्रोडक्ट, जे काय मी मागवते ते मिशोवरचे आहेत आणि खूप सुंदर आहे कलेक्शन। त्यामुळे डेली वेअरसाठी, परत फंक्शनल, कुठे सण समारंभासाठी किंवा कोणत्याही टायमिंगला जे काही वेअर करावं लागतं ते म्हणजे बँगलचं कलेक्शन। बँगल्स खूप आवडतात प्रत्येकाला, ग्रीन बँगल्स खूप आवडतात, कारण ग्रीन बँगलशिवाय लग्न पण होत नाही। त्यामुळे ग्रीन हे खूप छान आणि म्हणतात शुभ असतं। त्याच टाईपमध्ये खूप सारं कलेक्शन, कडा ग्रीनच्या मध्ये जे वेअर केलं तर तसं मी दाखवणार आहे। तर चला मग सुरुवात करूया आपल्या नवीन अशा कलेक्शन। आता जे मी दाखवणार आहे हे जे मोत्याचं कलेक्शन होतं ना, त्याच्यामध्येच वेअर करायचं कसं हे पण थोडंसं कळालं पाहिजे, किंवा कसं ट्रेंड आहे याच्या हिशोबाने वेअर केलं पाहिजे। हे आहेत ना, हे पूर्ण मोत्याच्या बँगल्स आहेत। याचा कलर नाही, जेवढे मी बँगल्स दाखवणार त्याचे कलर्स जाणार नाही आहेत। आणि मी खूप वर्ष आता ह्या मोत्याच्या बँगल्स मला वाटतं मी खूप वर्ष यूज करते, खूप सुंदर आहेत। अजूनही त्याचा कलर आहे ना कसला गेलेला नाही, बघू शकता कलर बिलकुल नाही गेलेला। आणि माझ्याच प्रत्येक व्हिडिओमध्ये हे मी हॉनेस्टलीच रिव्ह्यू देते, मी काही फ्रॉड वगैरे असे रिव्ह्यू नाही देत। चांगलेच रिव्ह्यू गेले पाहिजेत, हे माझा हेतू आहे, त्यामुळे मी चांगलेच रिव्ह्यू देते। साड्या जे असेल किंवा कोणत्याही ह्याचं। आता ह्या बँगल्स आहे ना, कलर म्हणाल ना तर कलर कसलाच जात नाही, बघू शकता। आता हे आतला जर म्हणाल तर ते कसं आहे, वेगवेगळ्या मेटल्सचे असतात, हे असतात, त्यामुळे त्याचं वेगळं। पण हे असं कलेक्शन आहे ना, हे बघू शकता, मोत्यांचं कलेक्शन पूर्ण आणि खूप सुंदर आहे मोतींचं कलेक्शन। त्याच्या वेअर करून कसं करायचं ते पण दाखवते, बघू शकता किती सुंदर आहे ना, खूप छान आहे। वेअर केल्यावरती अशा सिंपल सुद्धा वेअर केल्यावरती खूप सुंदर दिसतात। आता हे याचे पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे, नक्की जाऊन चेकआउट करा। आणि खूप सुंदर वाटतं, काही काही क्लिप्स मी इथे पण हे अटॅच करणार आहे, तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करू शकता। त्याच्यानंतरचं जे कलेक्शन आहे ते म्हणजे हे वाला, जे आपण रेग्युलरली यूज करावं लागतं, किंवा म्हणतात पितळेच्या बांगड्या ज्या बाहेर पण भेटतात शॉप्समध्ये बघा, पितळेच्या बांगड्या, त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या व्हरायटी आलेल्या आहेत। त्यातूनच मी एक मध्ये कडा, साईडला 2 कडे अशातून मी तुम्हाला दाखवते। आणि मी डायरेक्टली म्हणजे असं कलेक्शन दाखवते, असं वेअर करून, म्हणजे किती सुंदर दिसते बघू शकता तुम्ही। हे एका हाताचं हे एका हाताचं, का म्हणजे किती सुंदर कलेक्शन आहे। याचा कलर म्हणाल ना तर काही जात नाही कलर, मी कित्येक वर्ष यूज करते। आणि ह्याच्यामध्ये जे रेड आणि ग्रीनचं कॉम्बिनेशन आहे ना, रेड आणि ग्रीनचं, त्याच्यामुळेच बँगल्सला खूप लोक, हे कडे आहेत मधले, आणि हे जे आहे हे साईडचे पितळेचे आहेत, पण कलर एक नाही जात त्याचा। याचे तुम्हाला सिंगल सुद्धा पीस भेटतात। हे 2 कडेचे वेगळ्या लिंक आहे, ह्या दोन्हीचे ह्या चारीचे वेगळे कलर लिंक आहेत। हे कलर आहे ना आहे असाच आहे, कलरमध्ये काही चेंजेस तुम्हाला भेटणार नाही। खूप सुंदर आहे आणि खूप छान प्रकारे। मी हे का असं डायरेक्टली तुम्हाला ग्रीन बँगल्समध्ये टाकून दाखवते, कारण ते दिसायलाही खूप सुंदर। तुम्हाला असं दाखवलं तर लवकर कळणार नाही, पण ग्रीन बँगल्समध्ये दाखवले ना तर खूप अट्रॅक्टिव्ह आणि लुकवाईज सुद्धा तुम्हाला कळून जाते की ग्रीन बँगल्समध्ये किती सुंदर दिसते, बघू शकता। मोतीचं कलेक्शन हे कुठेच जात नाही, आणि हे ट्रेंडिंग, ऑल टाइम्स ट्रेंडिंग असतं मोतीचं कलेक्शन। तर त्यातलंच हे मोतीचं कलेक्शन आहे, बघू शकता। यात पण आणि माझ्या बँगल्समध्ये ना मोस्ट ऑफ रेड ग्रीन हे कॉम्बिनेशन आहे, कारण ते मलाच आवडतं खूप, हे बघू शकता। मोती आहेत ग्रीन, आणि हे पण आहेत, आणि आतमध्ये जे हे आहेत ते पण आहे, आणि कलर बिलकुल नाही जाणार। यूज केलेत नंतरच रिव्ह्यू देते मी, यूज करून झालेत माझे सगळे। सिंपल असं घरी कुठे काही फंक्शन आहे किंवा घरी काही पूजा वगैरे आहे, साधं सिंपल, पण तुम्हाला असे खूप सुंदर वाटतात। कडे किती छान वाटतात आहेत ना, खूप सुंदर वाटतात आहेत। त्याला सुद्धा कडा यूज करू शकता, ग्रीन आणि रेड कॉम्बिनेशनच आहे। मी त्याचं मॅट फिनिश आहे, याच्यामध्ये गोल्डन फिनिश पण आहे, नीट बघू शकता तुम्ही। याच्यावरती ना हिरे पण आहेत, जेणेकरून ते हे होईल, खूप दिसायला पण सुंदर वाटेल असं आहे। कसं वाटतंय डेली यूजसाठी, किंवा हे असं फंक्शनल थोडंसंच पाहिजे, जास्त असं हेवी नाही पाहिजे, त्यांच्यासाठी हे खूप सुंदर आहे। ह्याचे हिरे जे म्हणाल ना तुम्ही तर बिलकुल कुठेच काहीच प्रॉब्लेम नाही होणार, हिरे बघू शकता। आणि मी यूज करून झालेले आहेत, सगळे युजिंग केल्यानंतरचे तुम्हाला रिव्ह्यू देते, असे पण नाही आहेत। जे ऑल टाईम जसं मोती म्हणते ना, तसं ऑल टाईम मोत्याचं कलेक्शन कधीच मिस आउट होत नाही, कधी म्हणजे कधीच मिस आउट होत नाही। याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ना जे पाहिजे ते घेऊ शकता। याच्यामध्ये ग्रीनही वेअर करू शकता तुम्ही, म्हणजे ऑल टाईम जाते हे, तुम्हाला कधीच असं होणार नाही की बा हे कसं आहे ते कसं आहे। हे तर आता खूप ट्रेंडिंगमध्ये, खूपच ट्रेंडिंगमध्ये आहे। ओनली कडा वाटतो, पण याचा कलर आहे ना पूर्ण म्हणजे हवेत ठेवा, काही करा, काहीच कलर जात नाही आहे ह्याचा, आणि खूप सुंदर दिसतात त्याचे।
गोल्डमध्ये आहे, प्युअर गोल्ड असल्यासारखं वाटते हे. खरंच कडा आणि खूप सुंदर दिसते कडा हा. माझं तर फेवरेट आहे, त्यामुळे माझे जेवढे फेवरेट आहेत ना तेवढे मी खूप सारे दाखवते तुम्हाला. मी डेली विअर करते असं आहे माझं. हे बघू शकता, हे असं सिंगल बघा, म्हणजे तुम्हाला सुंदर वाटेल. बरोबर, छान वाटते ना. हरवलेले आहेत, सेम आहे, सिंगल तुम्ही यूज करू शकता. अशा मॅट फिनिशवाले आहेत. माझ्या ह्या हरवलेत आता. ह्या मला वाटते 4च आहेत माझ्याकडे. हां, कारण कसं गावी वगैरे गेलं की कधीतरी हरवतात, हे करतात, असं होतात. तर ह्याच माझ्या हरवलेल्या आहेत. म्हणूनच सांगते, कसं मी थोडं यूज केल्यानंतर त्याचा रिव्ह्यू देते मी. मोती आहेत वरती असे खूप सुंदर दिसतात आहे. हा असा ट्रेंड आहे. तुम्हाला याची पण लिंक आहे, बट माझ्याकडे सेम ॲज आहेत ना माझ्या. खूप गावी गेल्यावरती हरवलेल्या आहेत त्या, त्यामुळे खूप सुंदर दिसत आहेत. वेअर केल्यावरती त्यांना एकच नंबर दिसत आहेत. गोल्ड फिनिश याचंही कसलंच जात नाही. कोणत्याच ज्या आहेत ना त्याच्यात कुठल्याच याचं जाणार नाही. सगळ्या ज्या बँगल्स आहेत याचं लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. जर व्हिडिओ आवडला असेल किंवा कोणतेही बँगल्स आवडले असेल तर याचं लिंक देते, नक्की जाऊन चेकआउट करा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करून हाईपचं बटन प्रेस करायला विसरू नका.